आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी. केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराजांची कथा. श्री नामदेव महाराज मोठे झाले होते. तसा त्यांचा विवाह माता पित्यांनी करून दिला. त्यांच्या पत्नीचे नाव होते राजाई. नवीन संसार सुरू झाला. सुखाने संसार सुरू होता. त्यात त्यांना एक पुत्र झाला. त्याचे नाव काय ठेवायचे हे गोनाईने श्री विठ्ठलास विचारले. त्यांनी नारायण असे नाव सांगितले. एकदा नामदेव महाराज भगवंतावरच रुसलेत. विठ्ठलास बोलू लागलेत, तुम्ही मला का प्रपंचात अडकवले? भगवंत प्रकट झाले. त्यांनी विचारले, काय रे नामा, असे का म्हणतोस? तुझा संसार तर सुखात सुरू आहे ना. नामदेवांनी सांगितले, भगवंता काय सांगणार, तुमचे वैकुंठ भुवन आहे, आमचे मोडके खोपटे आहे. तुमच्याकडे अष्टसिद्धी दासी आहेत, आमच्याकडे उंदीरन घुसी आहेत. आमच्या मुलांना वस्त्र देखील नाही. भगवंत म्हणाले, अरे नामा, चिंता करू नये. इकडे नामदेव महाराजांची पत्नी राजाई देखील सासूबाईंना हेच सांगत होती. भोजनासाठी अन्न नाही, नेसायला फाटके जीर्ण वस्त्र आहेत. माझे पती फक्त भगवंताची भक्ती करतात, पण संसारासाठी काहीच नाही. हे ऐकून भगवंतास दया आली. त्यांनी व्यापारीचे रूप घेतले. गरुडास वृषभाचे रूप घेण्यास सांगितले. बैलगाडीत सुवर्ण मुद्रांच्या गोण्या भरल्यात व केशव शेटजींकडे आले. ग्रामवासियांनी सांगितले, राजाई, तुझ्याकडे कोण पाहुणे आलेत, बाहेर यावे. हे ऐकताच तिला चिंता वाटू लागली. घरात अन्न नाही, आता ह्या पाहुण्यास काय भोजन देणार? पती मंदिरात गेलेले आहे. तिने घरातूनच विचारले, कोण आहात? भगवंताने उत्तर दिले, मी नामाचा मित्र आहे, केशव. त्यास द्रव्याची जरूरत आहे असे कळले, म्हणून मी ते देण्यास आलो आहे. असे सांगून सुवर्ण मुद्रांच्या गोण्या उतरवल्यात. राजाई ते पाहून अगदी आनंदी झाली. आता यांचे कसे स्वागत करावे असा विचार करू लागले. पण भगवंत म्हणाले, राजाई, मला लगेच निघायचे आहे, पण एक सांगतो, आता धनद्रव्य दिले आहे, माझ्या मित्रास बोलू नये. तिने होकार दिला. भगवंत लगेच अदृश्य झाले. रुक्मिणी सांगितले, मी भरपूर द्रव्य राजाईस दिले आहे. राजाई बाजारात गेली. सुवर्ण मुद्रा दुकानदारास दिल्यात व सर्व वस्तू पाठविण्यास सांगितल्यात. दुकानदारही आश्चर्य करू लागला. आज राजाईकडे सुवर्ण मुद्रा आल्यात कशा? घरी सर्व वस्तू आणल्यात. ती आनंदाने स्वयंपाक करू लागली. गोनाई बाहेर गेली होती. तिने विचार केला, नामदेव उरसून मंदिरात गेला आहे, त्यास आणावे लागेल. म्हणून मंदिरात गेली तर भगवंतांनी नामदेवाला आपल्या पाठीशी घेतले. गोनाई देखील विठ्ठलाच बोलू लागली, मला एक पुत्र दिला, तोही तुझ्या भजनी लागला. संसार सोडून येथे येऊन रुसला, आता तरी द्यावे, त्यास घरी घेऊन जाते. भगवंत म्हणाले, अगं गोनाई, साक्षात उद्धव तुझ्या घरी आले असताना दुःखी होऊ नये. माझ्या नाम्यास तू अशी रोज रोज बोलू नये, तरच मी देतो असे म्हणून नाम्यास दिले. प्रत्यक्ष भगवंताशी भांडण करण्याचे सामर्थ्य ज्या भक्तांमध्ये होते, त्यांची भक्ती किती श्रेष्ठ असेल याचा विचारच केलेला बरा. हेच या प्रसंगातून दिसून येते. गोनाई त्यांची माता नामदेवांना घेऊन आली. तेव्हा त्यांच्याकडे असलेले धनद्रव्य पाहून त्यांनी राजेस विचारले, हे इतके धन तू कुठून आणलेस? तिने सांगितले, तुमचे मित्र आले होते, गाडीभर धन देऊन गेलेत व सांगितले, हे संपले की मी परत देईन. नामदेवांनी तिला त्या मित्राचे नाव विचारले. तिने सांगितले, तुमच्या मित्रांनी केशव, घनश्याम अशी नावे सांगितली. नामदेव महाराज समजलेत, आपल्यासाठी भगवंतास कष्ट झाले असे म्हणून पुन्हा सर्व धन द्रव्य लोकांमध्ये वाटून दिले. भगवंताची किती निस्वार्थ भक्ती व श्रेष्ठ भक्ती संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराजांनी केली, हेच या प्रसंगातून दिसून येते. संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराजांना शत शत प्रणाम. ही कथा श्री भक्त विजय ग्रंथ अध्याय 4 मध्ये वर्णित आहे. आपणास आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.